ग्रामीण भागाच्या नाडीवर पकड असलेला शेतकरी कामगार पक्ष हा आजही जनतेच्या मनातील पक्ष आहे। आमचा बालेकिल्ला अभेद असून आगामी निवडणुकीत नक्कीच आमचीच सत्ता येणार असा ठाम विश्वास शेकापचे खंदे डी.बी. म्हात्रे यांनी व्यक्त केलाय। सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा धडाका सुरू असून डी.बी. म्हात्रे स्वतः प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत आहेत। त्यांच्या या प्रचार रॅलीला सर्वसामान्यांचा विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा मोठा पाठिंबा मिळतोय। शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागातील जनतेच्या सुखादुःखात कायमस्वरूपी धावून जाणारा पक्ष आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले। प्रचारादरम्यान म्हात्रे यांनी मांडलेली विकासाची भूमिका आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ पाहून ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी दिसून येते। नक्की विजय आमचाच आहे या त्यांच्या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय। लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्याचे आश्वासन देण्याची त्यांची शैली सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत असून ठिकठिकाणी त्यांची मोठी वाहवा होते। लता धनराज म्हात्रे, वावंजे जिल्हा परिषद, पराग कचरू भोपी, वावंजे पंचायत समिती आणि बाळू गोमा वारा चिंद्रन पंचायत समिती या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी डी.बी. म्हात्रे यांनी कंबर कसली आहे। बैलगाडी या चिन्हावर शिक्कामोर्तब करून शेकापचा गड राखण्यासाठी संपूर्ण ग्रामीण जनता एकवटल्याचे चित्र दिसते। महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारी यांचा रिपोर्ट। अरविंद म्हात्रे साहेब ज्यावेळेला महानगरपालिका आम्ही प्रचार करत होतो त्यावेळेला असं बोलले होते की जिथं राम आहे तिथं विजय निश्चित आहे। तुमच्या प्रचारामध्ये देखील राम आहे। आम्ही तुम्हाला सांगू शकतो की फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला होता। फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला, म्हणजे आमच्याच पक्षातून निवडून आला, निघून गेला। पण आज आमच्या पक्षात एक नवीन राम आलेला आहे आणि तुम्हाला सांगतो आज अयोध्येचा राम आपल्या परत कसा अयोध्येमध्ये स्थापन झाला तसा आमचा राम आमच्याकडे आलेला आहे, म्हणून आमचा विजय निश्चित आहे। शेतकरी कामगार पक्षाचा आपली निशाणी पण मोरबे येथे लता डी.बी. म्हात्रे आणि बाळूवारा यांच्या प्रचारार्थ आपण जमलेलो आहोत। प्रचार दरम्यान मी एवढंच सांगेन की काल परवा कमलाताईंनी भाषण केलं की मी माझ्या कारकिर्दीमध्ये 5 कोटीची कामं केली। मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही 5 कोटीची कामं चिंद्रमध्ये केली असतील तर मग तुमच्या मागच्या निवडणुकीमध्ये 600 मतांनी पराजय काय झाला? आणि दुसरा प्रश्न मला असा एकनाथ देशेकरांना विचारायचा आहे की 2012 मध्ये याच विभागातून तुम्हाला बहुसंख्य मताधिक्याने निवडून दिलं। मला सांगा, माझ्या गावात पालेपुत्रचं सांगेन की 5 वर्षात आपण एक पाऊल तरी टाकलं का? विकास कामांचं तर सोडा, 5 वर्षामध्ये एक पाऊल तरी टाकलं का माझ्या आदिवासी वाडीमध्ये? विकास कामाच्या भूलथापा मारून लोकांना फसवणूक करून आणि पैशाचा आमिष दाखवून मतं मागणं आता मतदार सुज्ञ आहे, कुठल्याही पैशाला बली पडणार नाही। आणि उमेदवार हा मला वाटतं मतदारांच्या लायकीचा असला पाहिजे। कुठला तरी व्यसनी माणूस, आता मला ते बोलता पण येत नाही माईकवरती, इथं महिला आहेत की त्यांचा कॅरेक्टर सांगायला गेलं तर एक पुस्तक भरेल, कारण आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं, ते आमच्याच पक्षात होते। पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जाणं आणि शेतकरी कामगार पक्षावरती चिंतोड्या उडवणं हा त्यांचा धंदा झालेला आहे। येत्या निवडणुकीमध्ये त्यांना आडवे केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। शेतकरी कामगार पक्षाचा काल 2 घटना अशा घडल्या की वाकडी येथे आपला दौरा चालू असताना बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर बॅनर लावला। त्यामुळे ते माझ्या समोर आले, पण आम्ही कुठल्या प्रकारचं त्यांना भाषा न वापरता त्यांना सांगितलं की तुम्ही जो बॅनर लावला आहे ती चुकीची गोष्ट आहे, आम्ही आज तिथं उमेदवार आहेत। त्याच्यानंतर त्यांनी आमची माफी मागितली। त्यांनी सांगितली की आम्ही भाड्यानं माणसं आणलेले आहेत, त्यांच्याकडून ही कृती झालेली आहे, आमच्याकडून नाही। शेतकरी कामगार पक्षाचा विजय असतो हो, मान्य केलं काल पोलिसांसमोर मान्य केलं। आणि दुसरी गोष्ट, काल बीजेपीच्या कमलाताई अशा म्हणाल्या तर डी.बी. म्हात्रे यांना महिलांची कदर नाही, ते महिलांना मान सन्मान देत नाही। तर मी आज तुम्हाला सांगू शकतो की हा जो महिला वर्ग आहे तो त्यांना विचारा तुम्ही की आम्ही महिलांना मान सन्मान देणारे लोक आहेत बोलायचो, पण आज ज्यांची बघितली मी प्रत्यक्ष तर मला खूप भरून वाटलं। आणि तिथे त्यांचा विजय झालेलाच आहे। आणि 7 फेब्रुवारीला जे येते आपली जी निवडणूक आहे त्यांना ह्या वाडामध्ये जिल्हा परिषद वाडामधून भरभरून मते द्यावीत आणि त्या मतपेटीमध्ये भाईंचा विजय 1001% असणार आहे। आणि हे विजय आम्ही पुन्हा असं प्रत्येक गावामध्ये रॅली सहित त्या विजयाचं आम्ही
मिरवणूक काढू. नक्की. आणि ठीक आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला सांगितलं होतं, नावडे असेल किंवा हा ग्रामीण पट्टा असेल, हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. आजही तो बालेकिल्ला तुम्ही तसाच लढवताय? हो, तसंच लढवतो. खरं तर ज्या प्रकारे शेका पक्षाचे म्हणजे बालेकिल्ला म्हणून ग्रामपंचायतमध्ये लोकांचं जे चित्र दिसतंय सध्या, त्या पद्धतीतच पुढे हे असंच चालत राहणार आहे. आणि ह्या ज्या लोकांच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला दिसत आहे, त्या प्रतिक्रियेत तुम्हाला रिझल्टच्या दिवशी 9 तारखेला दिसते. नक्कीच. आपल्यासोबत भाई. मात्र भाई, काय सांगाल? त्याच्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय, आपण एवढ्या दिवसापासून प्रयत्न करताय, पळताय, मेहनत करताय, काय वाटतंय आपल्या पुढच्या भविष्यात? आज आपण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणुकीत सज्ज असताना आज आपण मोरबे गावी आज आपण डोर टू डोर जी व्हिजिट देतोय. आपले कार्यकर्ते बहुसंख्येने हजर आहेत. आमचे नगरसेवक रामदादा पाटील आहेत आणि गणेशदादा असतील, आमचे सरपंच असतील आणि उपसरपंच असतील, तसे सगळी मंडळी मान्यवर. आम्ही सातत्याने तुम्हाला हे सांगू की आमचा पक्ष हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला ही इकडची जनता आम्हाला भरभरून मतदान करेल. येणाऱ्या 7 तारखेला मतदानाच्या दिवशी आमची जी मतदार बंधू सुज्ञ आहेत, ते सुज्ञ मतदार बंधू आम्हाला मतदार पेटीतून दाखवून देतील आणि येणाऱ्या 9 तारखेला गुलाल हा आमचाच असेल. काय भाई पाहायला गेलं तर बघताय की विजय हा आपला निश्चितच आहे आणि एक विजय उमेदवार पण आपल्या सोबत आहेत रामदादा. हो, नक्कीच सांगेन तुम्हाला मी. यांची रणनीती कशी अशी सांगतो तुम्हाला. बीजेपी वाल्यांची एक चांगला कार्यकर्ता सोडून दुसऱ्यांच्या मागे लागणारे हे लोक आहेत. यांच्याकडे आवक चालू आहे, फक्त आवक. यांना आवक पाहिजे. नेत्यांची यांना जाण नाही, कोण कसं आहे, काय काम करतं, त्यांची यांना गरज पण नाही. आता मी रामदादाचं उदाहरण तुम्हाला देईन की यांना ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी तिकीट नाकारला आणि एका दुसऱ्या व्यक्तीला तिकीट दिला. त्याच्यानंतर रामदादांनी आपल्या शेका पक्षामध्ये प्रवेश केला आणि शेका पक्षामध्ये प्रवेश झाल्यापासून त्यांनी कामाचा जो धडाका लावला, त्या कामाच्या जोरावर लोकांनी रामदादाला निवडून दिलेलं आहे. आणि आम्ही ही मंडळी सगळी आहोत, ही लोकांच्या कामात धावून जाणारी मंडळी आहोत. आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमात म्हणजे कोण समस्या असेल, कार्यक्रम असतील, तिकडे आम्ही जाणारे लोक आहोत आणि याच जोरावर आम्ही सांगतो की आम्ही नक्कीच निवडून येऊ. पाहायला गेलं तर रामदादाची थोडीशी तब्येत सुद्धा खालवलेली, परंतु आपल्या बरोबर कालच्यापासून तर रॅलीमध्ये आहेत, तरी देखील रॅलीमध्ये आहेत ते. हो, खरंच सांगतो मी. कसं आहे, हा जो आता इलेक्शन जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला मतदारांचा डोर टू डोर व्हिजिट द्यावं लागतं. त्याच्यामुळं साहजिकच आहे की तब्येत खालावणं शक्य आहे. पण ते तरी सुद्धा त्या कालावधीतून बाहेर येऊन आज आपल्या सोबत आहेत आणि ते ठामपणे आपल्या प्रचार रॅलीमध्ये फिरत आहेत. भाई, अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि 2 दिवस या ठिकाणी वोटिंगचं वाढलेलं आहे. याकडे कसं 2 दिवस जरी वाढले, हे बघा अजितदादांचं निधन झालं, आपण काल श्रद्धांजली त्यांना दिलेली आहे आणि 2 दिवस जे वाढलेत त्याच्यामध्ये आम्ही आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. नक्की. भाई, एक प्रश्न आहे. अरविंद म्हात्रे साहेब ज्यावेळेला महानगरपालिका आम्ही प्रचार करत होतो त्यावेळेला असं बोलले होते की जिथं राम आहे तिथं विजय निश्चित आहे. तुमच्या प्रचारामध्ये देखील राम आहे. आम्ही तुम्हाला सांगू शकतो की फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला होता. फार वर्षापूर्वी एक राम आम्हाला सोडून गेला, म्हणजे आमच्याच पक्षातून निवडून आला, निघून गेला. पण आज आमच्या पक्षात एक नवीन राम आलेला आहे आणि तुम्हाला सांगतो आज अयोध्येचा राम आपल्या परत कसा अयोध्येमध्ये स्थापन झाला तसा आमचा राम आमच्याकडे आलेला आहे. म्हणून आमचा विजय निश्चित आहे. शेतकरी कामगार पक्षाचा आपली निशाणी